महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पडोले ने गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका से चुनाव प्रचार शुरू कर दिया है। अर्जुनी मोरगांव तालुका के दूर दराज के इलाकों में लगभग 25 गांव और सड़क अर्जुनी तालुका में 30 गांव में प्रचार किया गया है। 18वीं लोकसभा के लिए पहले चरण में 19 अप्रैल को पूर्व विदर्भ में चुनाव हो रहे हैं। महाविकास आघाड़ी ने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से कांग्रेस पार्टी के डॉक्टर प्रशांत पडोले को उम्मीदवार बनाया है। 25 साल के बाद पहली बार इस संसदीय क्षेत्र में ईवीएम मशीन पर कांग्रेस पार्टी का चुनाव चिन्ह नजर आया। जैसे ही कांग्रेस पार्टी के प्रत्याशी गांव में पहुंचे तो मतदाताओं ने पुष्प गुच्छ देकर उनका स्वागत किया। डॉक्टर प्रशांत पडोले ने विश्वास जताया है कि उनके निर्वाचित होते ही भंडारा गोंदिया जिले का पिछले 10 वर्षों से रुका हुआ विकास पूरा हो जाएगा। महाविकास आघाडीतर्फे पंजा चिन्हावर मला भंडारा आणि गोंदिया लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही इथं फिरत आहोत। काँग्रेस पक्षाने 25 गॅरंट्या दिलेल्या आहेत। 25 गॅरंट्याला समोर जाऊन आपण इलेक्शनला समोर जात आहोत। विकास आघाडीची सरकार स्थापित झाली तर ह्या 25 गॅरंट्या आमच्या खरगे साहेबांनी तसेच राहुल गांधीजींनी दिलेला आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय, त्यांच्यासाठी योग्य किंमत, कर्जमाफी आयोग, विमा रकमेचे थेट हस्तांतरण, GST मुक्त शेती हे वचन दिलेले आहे। तसेच युवासाठी न्याय, पहिली नोकरी पक्की, याच्यामध्ये 1 लाख रुपये आपण त्यांना वार्षिक देऊ, ते 8,500 रुपये महिना त्यांना चालू करू, म्हणजे त्यांची नोकरी चालू होऊन जाईल। तसेच पेपर लीक पासून मुक्ती करू, जो पेपर लीक होत आहे आणि ज्यांना गरज नाही ते पण लोक लागत आहे। तसेच युवा रोशनी युवकासाठी 5,000 कोटी रुपयाच्या स्टार्टअप फंडची घोषणा सुद्धा आमच्या नेत्यांनी केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त महिलांना एका गरीब कुटुंबातील महिलाला वार्षिक 1 लाख रुपये देऊ, शक्तीच्या आधार अधिकार मैत्री, सावित्रीबाई फुले वसतिगृह, हायटेक वसतिगृह आपण तयार करू। याच्या व्यतिरिक्त कामगार न्याय, श्रमाचा आपण आदर करू, आरोग्याचे जे अधिकार आहेत ते पूर्ण करू। त्याच्यामध्ये मोफत आवश्यक निदान, औषधे, उपचार, शस्त्रक्रिया, पुनर्वसन उपचार त्यांची आपण मदत करू। सामाजिक सुरक्षा हे जरुरी आहे। आता तुम्ही पाहिलंच आहे मणिपूरला काय होत आहे। मणिपूरमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यावर किती अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराला वाचा कोण पोलीस फोडलेला नाही। भागीदारीच्या न्यायामध्ये तुम्हाला माहीतच असेल, जनगणना, लोकन्याय जनगणना झालेली नाही, जातीनुसार जनगणना झालेली नाही आणि जातीन्याय जनगणना आपण करू, आपली सरकार आली तर, आणि त्याच्यानुसार भागीदारी होईल, त्याच्यामध्ये लोकांचा फायदा होईल। 25 गॅरंट्या आमच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत राहुल गांधींनी, आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, आणि इथला जर तुम्ही बघितला असाल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि याच्यामध्ये लोकांचा मला प्रतिसाद देत आहेत, त्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757
7 पर।